कानाकोपऱ्यामध्ये बाबा महाराजांचं नाव पोहोचलं होतं। त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनाचे देश विदेशामध्ये देखील चाहते आहेत। गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणामुळे त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम कमी झाले होते। वारकरी संप्रदायामधले प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचं नाव घेतलं जातं। बाबा महाराज सातारकर यांनी वकिली पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं। तर आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे ह्या जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे, अधिकची माहिती। नक्कीच अतिशय दुःखद बातमी आहे। वारकरी संप्रदायावर ही जी शोककळा पसरलेली आहे, ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे त्यांच्या नेरूळ येथील राहत्या घरी त्यांचा सकाळी वृद्धापकाळाने निधन झालेला आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी हा जो आहे अखेरचा श्वास घेतलेला आहे। 1962 पासून त्यांनी कीर्तन आणि प्रवचनाला सुरुवात केली होती। त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनाने वारकरी संप्रदायावरती त्यांनी मोठं गारुड जे आहे ते स्थापन केलं होतं। परंतु त्यांच्या आता मृत्यूने, त्यांच्या अखेरच्या घेतलेल्या श्वासाने देखील आता वारकरी संप्रदायामध्ये पूर्ण शोककळा पसरलेली आहे। निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे सातारकर निळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असे बाबा महाराज सातारकरांचे पूर्ण नाव असून त्यांनी वकिलीची जे आहे ते पूर्ण केलेली होती। परंतु त्यांच्या शेवटच्या त्यांच्या मृत्यूमुळे आज जे आहे ते वारकरी संप्रदायावर शोककळा पसरलेली असून आज दुपारी 1 वाजता जे आहे नेरूळमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे त्यांनी स्वतःच बांधलेलं होतं, याच मंदिरावरती त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। आणि उद्या संध्याकाळी 4च्या दरम्यान जे आहे नेरूळ येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। कविता, बाबा महाराज सातारकर यांच्या मागे त्यांचा परिवारामध्ये आणि कोण कोण आहेत? नक्कीच बाबा महाराज सातारकर यांच्या परिवारामध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी। जी कविता, तुमचा आवाज पोहोचत नाहीये आमच्यापर्यंत। कविता, आपला आवाज नाही पोहोचत आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे कविताशी संपर्क होऊ शकत नाहीये। प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। तर प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्याविषयी आपण ग्राफिक्स पुन्हा एकदा पाहूयात। बाबा महाराज सातारकर यांचं मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असं होतं। सातारकर यांच्या कुळामध्ये 135 वर्षापासून कीर्तनाची परंपरा चालू आहे। बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 ला सातारा जिल्ह्यामध्ये झाला। बाबा महाराज सातारकर हे बालपणापासूनच कीर्तनात रमले। श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात बाबा महाराज अभंग म्हणत असत। वयाच्या 11व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे देखील त्यांनी गिरवले। बाबा महाराजांनी वकिलीचं देखील शिक्षण घेतलं। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। नवी मुंबईतल्या नेरूळ इथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। दुपारी 3 वाजल्यानंतर नेरूळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबा महाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। तर आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी फोनद्वारा जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, अंत्यसंस्कार बाबा महाराज सातारकर यांच्यावर कधी होणार आहेत? नक्कीच बाबा महाराज सातारकर यांच्यावर अंत्यसंस्कार जे आहेत
ते उद्या संध्याकाळी 4 वाजता नेरूळ येथील स्मशानभूमीमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आज जे दुपारी 1 वाजता जे आहे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणण्यात येणार आहे नेरूळ येथील. जी. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांची नातवंड असे सर्व एकत्र कुटुंब असल्यामुळे आता जो त्यांचा वारसा आहे तर त्यांचा नातू तो पुढे चालवणार असल्याची माहिती जी आहे तो समोर येते. अगदीच कविता, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दुपारी 3 वाजता नेरूळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबा महाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा चालत आली होती. बाबा महाराज सातारकर यांनी वकिलीचं पदवीपर्यंतचं शिक्षण देखील घेतलंय.